आता पुण्यामधून आताची एक मोठी बातमी येते। दोन्ही राष्ट्रवादीची पुणे महापालिकेमध्ये आघाडी होणार नाही, आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असं अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं काय होणार या संदर्भात जोरदार चर्चा सुरू होती। दोन राष्ट्रवादी पुण्यामध्ये आता एकत्र येणार नाही हे जवळपास निश्चित झालंय। अंकुश काकडेंनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे मवियातून लढण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, अखेर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही हे स्पष्ट होत आहे, त्यांच्याकडून आता अधिकृतरित्या दुजोरा मिळालाय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू होते। गेले काही दिवस आपण याबद्दलच्या घडामोडी पाहत होतो, मात्र ही आघाडी होऊ शकली नाही। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवारांनी घड्याळ या चिन्हावरती शरद पवारांच्या उमेदवारांनी लढावं यासाठी धरलेला आग्रह। जर घड्याळ या चिन्हावरती आपण निवडणूक लढलो तर आपलं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही असं शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं त्यांनी अजित पवारांचा प्रस्ताव फेटाळला। त्याचबरोबर शरद पवारांच्या पक्षाला अजित पवार जेवढ्या जागा देऊ करत होते ते देखील या पक्षाच्या नेत्यांना मान्य नव्हतं। त्यामुळं ही आघाडी आता होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। काल आपण पाहिलं की मी आत्ता ज्या बारामती हॉस्टेलच्या समोर आहे तिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, विशाल तांबे, बापू पठारे अजित पवारांना भेटण्यासाठी आले होते। चर्चा झाली, मात्र अजित पवारांकडून या ज्या दोन अटी घालण्यात आल्या त्या अमान्य ठरल्यानंतर, त्यांना मान्य नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर हेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रात्री महाविकास आघाडीसोबतच्या बैठकीला हजर राहिले। रात्री उशिरापर्यंत त्यांची बैठक झाली आणि आज अखेर सकाळी हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही। कारण घड्याळाच्या चिन्हावरती जर आपण निवडणूक लढलो तर विलिनीकरणाची चर्चा सुरू होते, हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लक्षात आलं आणि त्यामुळं ही आघाडी होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीने लढतील। अजित पवारांचा पक्ष स्वतंत्रपणे लढेल तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे। इतर महापालिकांमध्ये देखील हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं लढताना आपण पाहणार आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये आघाडीची चर्चा आहे, त्यासाठी अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट देखील घेतलेली आहे, मात्र तिथं देखील आघाडी होणार की नाही याबद्दल अजून कोणतीही स्पष्टता नाही। कोल्हापूरमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढतायत, सांगलीमध्ये देखील आघाडी होणार की नाही हे स्पष्ट नाही आहे। मुंबईमध्ये तर आपण पाहतो दोन्ही पक्ष दोन वेगळ्या युती आणि आघाड्यांसाठी प्रयत्न करतायत। अजित पवारांचा पक्ष महायुतीमध्ये चर्चा करतो आहे तर शरद पवारांचा पक्ष तिथं असलेल्या ठाकरेंच्या पक्षासोबत किंवा महाविकास आघाडीसोबत चर्चा करतो आहे। हे असं चित्र आहे, फक्त पुण्यामध्येच हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत असं चित्र गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झालं होतं, मात्र येत नाहीयेत हे दोन्ही पक्ष हे स्पष्ट झालंय। मात्र जे काही प्रयत्न झाले त्यातून एक मोठा फटका शरद पवारांच्या पक्षाला बसला, तो म्हणजे या चर्चेमुळं त्यांचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप त्यांच्या पक्षातून बाहेर पडले आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले। त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला ना अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी मिळाली ना प्रशांत जगताप त्यांना पक्षामध्ये ठेवता आले। नक्कीच हा मोठा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसलेला आहे। मात्र आता महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास कळतंय आणि असं झालं तर पुण्यामध्ये लढती कशा होऊ शकतात, कारण आता तेच प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेलेत। आता काँग्रेस सोबत जर सगळ्या चर्चा करायच्या असल्या तर एका बाजूला महाविकास आघाडी, दुसरीकडे भाजप शिवसेना आणि तिसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी, कशा लढती होऊ शकतात आणि या दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्याचा फायदा होईल अजित पवारांना की तोटाच होऊ शकतो? नाही, युती झाली असती तर फायदा अजित पवारांच्या पक्षाला नक्कीच झाला असता शरद पवारांच्या पक्षाचा। मात्र आता अजित पवारांच्या पक्षाला स्वतंत्र लढावं लागणार आहे, याचा फटका अजित पवारांच्या पक्षाला नक्कीच बसणार आहे। दुसरीकडे शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीतून लढणार आहे, ज्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला देखील सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे जर महाविकास आघाडी या चार पक्षांची झाली
म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि चौथा पक्ष हा मनसे अशी जर झाली तर ही महाविकास आघाडी एक आव्हान निर्माण करू शकते किंवा भारतीय जनता पक्षाची जी महायुती आहे, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यासमोर एक प्रमुख विरोधी आघाडी म्हणून महाविकास आघाडी लोकांच्या समोर जाऊ शकते आणि त्यामुळं अजित पवारांच्या पक्षाची पुण्यामध्ये कोंडी होऊ शकते, कारण हा पक्ष एकटा पडू शकतो. या पक्षाला पुण्यामध्ये कोणताही मित्र नसेल, हे आत्ताचं पुण्यातलं चित्र आहे. माधवी, नक्कीच अजित पवारांसाठी हे मोठं आव्हान यामुळे निर्माण झालेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार हे जवळपास निश्चित होत असतानाच ती फिसकटलेली आहे आणि त्यामुळे आता पुण्यामधल्या या लढती आणखीनच इंटरेस्टिंग होत जाणार आहे. मंदार, या संदर्भातले अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटली आहे, हे जवळपास निश्चित झालंय. मात्र पिंपरी चिंचवड संदर्भात अजूनही बैठका सुरू आहेत, कारण अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये पिंपरी चिंचवड संदर्भात महत्त्वाची गुप्त बैठक झाल्याचं कळतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.